सातारा येथील माजी सैनिक मेळाव्यात कुमार पाटील यांचा व्हेटरन्स अचिव्हर अवॉर्डने गौरव। जय जवान जय किसान फाउंडेशनच्या कार्याची राज्यस्तरावर दखल। माजी सैनिकांसाठी विविध सुविधा, मार्गदर्शन व समस्या निवारण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। सातारा येथे आयोजित माजी सैनिक मेळावा कार्यक्रमात आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजचे अध्यक्ष कुमार पाटील यांना व्हेटरन्स अचिव्हर्स अवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात आला। 109 टीए बटालियनचे सुभेदार संजय पाटील यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सन्मानामुळे जय जवान जय किसान फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतल्याची भावना व्यक्त करण्यात येते। कुमार पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याने विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक होते। कार्यक्रमात सचिव रामकृष्ण शेंडे, सदस्य बाळू पोवार, धनाजी चव्हाण, चंद्रकांत लष्करे, मारुती चोपडे, राजेंद्र शिंदे, ज्येष्ठ सदस्य शंकर नेसर्गी, हेब्बाळचे अध्यक्ष प्रभाकर पटोळे, श्रीकांत शिंदे, अशोक लट्टे, जरळी संघटनेचे सचिव गुंडू सुतार, महादेव घुगरे, शाहू माने, शिवाजी पांढरे, बेळगुंदीचे केसरकर, नांगनूरचे कृष्णा घोरपडे, कणेरेवाडीचे मारुती पाटील आदी उपस्थित होते। तसंच करंबळी संघटनेचे अध्यक्ष ज्योतिबा गोडसे, सदाशिव पाटील, बाबूराव पन्हाळकर, मधुकर कांबळे, अत्याळ येथील दिलीप पाटील, वसंत पाटील, गणपती हरेर तसंच हिटनीचे सचिव अनिल चौगले यांच्यासह सदस्य उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून GOC-M&G एरिया गोवा येथील मेजर जनरल विशाल अग्रवाल उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन कर्नल संजीव बाजपेयी यांच्या अधिपत्याखाली करण्यात आलं होतं। माजी सैनिकांसाठी ECHS विविध रेकॉर्ड विभाग, महसूल समस्या निवारण तसंच कॅन्टीनमार्फत खरेदी करता येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची माहिती देणारे विविध स्टॉल उभारण्यात आले होते। माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।